सार्वजनिक कानबाई उत्सव समितीने हा कार्यक्रम जो आयोजित केला, अतिशय दुसरं वर्ष असताना गेल्या महिनाभरापासून आमचं खरोखर या ठिकाणी धन्य झालो आपण. एवढी पब्लिक, एवढ्या माता भगिनी उपस्थित झाल्या. आम्ही श्रीमतांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात. सगळ्यांना नमस्कार. जय श्रीराम. कानबाई माता सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने या वर्षी अतिशय सुंदर असा कानबाई उत्सव हा इथे साजरा करत आहेत. या समितीचे सर्व प्रमुख आयोजक पोपटरावजी तेजूरकर असतील, राजू पाटील असतील, त्याचबरोबर प्रकाशजी महाजन असतील, अनिताताई वाघ आहेत, सर्व समितीचे सर्व प्रमुख सदस्य, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या नगरसेविका माधुरीताई बुलकर, त्यात आमचे गीताताई जाधव आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आज इथे सार्वजनिक समितीच्या वतीने अतिशय उत्साहात हा कानबाईचा उत्सव साजरा केलेला आहे. आपण बघतो की आपल्या खानदेशामध्ये नागपंचमी झाल्यानंतर जो रविवार येतो, त्या रविवारी आपण प्रत्येकजण खानदेशामध्ये 3 दिवस कानबाई मातेचा उत्सव साजरा करतो. पहिल्या दिवशी आपण देवी बसवल्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक जण येतात, जेवण करतात आणि तिसऱ्या दिवशी त्याचं वाजत गाजत असं विसर्जन होत असतं. त्यामुळे आपल्याला आता कामामुळे प्रत्येकाला शक्य नाही की एवढं सगळ्या प्रथा परंपरा पाळणं, पण आपल्या या समितीने आपल्याला पूर्ण तो उत्सव आणि आनंद इथे देण्याचं काम केलं आहे. त्याबद्दल मी समितीच्या सर्व आयोजकांचं खूप मनापासून अभिनंदन करते. आपल्याकडे गावाकडे म्हणतात ना, यंदा आमना गाव ना कानबाईना, काय वादे वा वा, टाळा झाला पाहिजे. यंदा आमना गाव ना कानबाईना उत्सव चेतल आणि रोड असं म्हणतात आपल्याकडे. त्यामुळे हा उत्सव अतिशय आपल्याला सगळ्यांना आनंद देणारा, एक आपुलकी वाढवणारा, प्रत्येकाला प्रेम देणारा असा हा उत्सव आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते. आपल्या ताईंसाठी श्रीमाताईंनी